तांडा, वडवणी चोपदरा तांडा। काय भावना आहे तुमच्या? आमच्या भावना पंकजाताईला। तुमचं मतदान कोणाला असेल? पंकजाताईला। कशामुळे देणार त्यांना ताईला मत? कशामुळे आमचा विकास केलेला आहे। पहिल्यापासूनच आम्ही मुंडे साहेब होते तेव्हापासून मतदान करायला लागलो। ते मुंडे साहेबापर्यंत त्यांच्या मुली आहेत म्हणून त्यांनाच मतदान करणार आहे। आज ताईंनी नामांकन पत्र भरलेलं आहे, आपल्या काय भावना आहेत? आमच्या ताई एक महिलांसाठी एक सक्षम नेतृत्व आहे आणि महाराष्ट्रासाठी आहेत तर भारतासाठी पण आहेत। एक मुंडे साहेबांचं चित्र आम्हाला त्याच्यामध्ये दिसतंय आणि ह्या सर्व समाजाला घेऊन चालणाऱ्या आमच्या ताई आहे। म्हणून आमच्या महिलांसाठी आणि सर्व पुरुषांसाठी सर्वांसाठी गर्वाचं स्थान आहे आणि पंकजताई हे निवडून येतील ही आमची पूर्णपणे अपेक्षाने येणारच आहे। एकच बोलायचे बजरंग बाप्पाचं काय काम आहे एवढंच बोलायचं की बाकीचा काहीच विषय नाही। पंकजाताई, प्रीतमताई, मुंडे साहेबांनी काय केलंय जिल्ह्यासाठी हे लोकांना माहिती, बाकीच्याला काही शब्द माहित नाही। बजरंग सोनवणे हा माणूस सगळा भ्रष्टाचारी माणूस आहे, चंदन चोर आहे। त्यांनी काही केलं ओपन केले ते पंकजाताईसाठी, प्रीतमताईसाठी आमचं काही बी काम करायचं आहे। तरुणांना, नवयुवक तरुणांना, नवीन मतदारांना माझं एकच सांगणं आहे, जर बीड जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर आपल्याला पंकजाताई शिवाय पर्याय नाही। कारण की त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात पाण्याचा प्रश्न असन, रेल्वेचा प्रश्न असन, हे चांगल्या प्रकारे त्याचं रेल्वे आली बीडला, प्रश्न पाण्याचा प्रश्न असन, पीक विमा असन, जिल्ह्याला त्यांच्या कार्यकाळात भरघोस असा पीक विमा जिल्ह्याला भेटलेला आहे। त्यामुळं आपल्याला पंकजाताईला निवडून देणं हे काळाची गरज आहे, हे माझं जिल्हावासियांना सांगणं आहे। हिरागडले माझे जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय पंकजाताई ह्या आमच्या महिलांच्या एक प्रेरणास्थान आहे आणि त्यांच्याकडे असा एक खूप मोठा गुण आहे की त्या सर्व घटकातील समाजांना समान न्याय देतात। याबद्दल आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे। आता बीडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रॅली आहे, भव्य रॅली, याबद्दल काय सांगाल? याचं रूपांतर मतदानामध्ये होईल का? काय वाटतंय? मतदानामध्ये होईल। आपण सांगत आहे हे पूर्ण जेवढी जनता ही ताईंना प्रेम करणारी जनता आहे आणि यांचं पूर्णपणे मतदानामध्ये रूपांतर होणार आणि ताई 2 लाखांना 3 लाखाच्या वरती निवडून येणार। नाव सांगा आपलं? शिवाजी दत्तात्रय वैद्य, कुठून आलात? सर्कल पुलत गावातून आलेलो आहे। एवढे भव्य दिव्य बीडमध्ये नामांकन भरण्यासाठी पंकजाताईंची रॅली निघालेली आहे, काय सांगाल? तुमच्या भावना काय? माझ्या प्रतिक्रिया अशा आहेत ताईविषयी, ताईची ओळख आपल्याला नव्याने सांगायची गरज नाहीये। गोपीनाथराव मुंडे यांनी हेच ताईची ओळख आहे आणि साहेबांनी केलेलं कार्य आणि आता नव्याने अमरसिंह पंडित यांनी ताईच्या येणाऱ्या मतदानाच्या दिवशी जे पाठिंबा दिलेला आहे त्यात आम्ही पूर्ण गेवरा तालुक्यातले एकदम तरुण सक्रिय झालेलो आहे। असे कुठले काम आहेत ते तुम्हाला आठवतात त्याच्यामुळे ताईंना मतदान करावं? आमच्या जे गोदाकाठावर जे बॅरेज आहेत हे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब असताना त्यांनी त्याची उंची वाढवून दिलेली आहे आणि जे पाझर तलाव झालेले आहेत आणि हा जो मोठा हायवे हा संभाजीनगर ते सोलापूर हा देखील साहेबांचंच योगदान आहे याच्यामध्ये। समोर बजरंग सोनवणे आहेत, त्याबद्दल काय सांगाल? काही होणार नाही है सर। पिछले बारी को अगर पिछले सरकारों की बात की जाए तो 400 रुपये का सिलेंडर आज 1200 रुपये देना पड़ा है, उसके बारे में क्या बोले? उसके बारे में विकास भी चल रहा है ना। पिछले 14 साल 2014 के बाद से लगातार बीड जिले में बीजेपी की सरकार है, कहीं ना कहीं प्रीतमताई मुंडे सत्ता में थी, उसके बाद भी आज तक 10 साल हो गए लेकिन है ना कुछ महंगाई कम होती नहीं। महंगाई तो विकास का जो दर है वो भी आगे चल रहा है ना। रोजगार का दर, रोजगार तो है। अब ऐसा है रोजगार के बारे में जो बोलेंगे, जो पढ़े लिखे लोग हैं ना वो खुद रोजगार कर रहे भी है और ये जो विकास का टीपीआर आगे चल रहा है और थोड़ा फार तो इधर का उधर जीएसटी वो पूछ रहे हैं। आज या बीडमध्ये बीड लोकसभा उमेदवारीसाठी भाजपच्या राष्ट्रीय नेत्या, आमच्या नेत्या
आदरणीय पंकजाताई साहेबांचा नामनिर्देशन अर्ज दाखल झालेला आहे. बीडमध्ये हे जे स्वरूप लोकांची संख्या पाहता आज आम्हाला असं वाटतंय की आज आम्ही विजय उत्सव साजरा करत आहोत. बीडमध्ये तर पंकजाताई बहुमताने निवडून येतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं दिल्लीमध्ये बीड जिल्ह्याचं नाव मुंडे साहेबांप्रमाणे गाजवतील एवढा विश्वास आजच्या या गर्दीच्या माध्यमातून आम्हाला दिसत आहे. आणि नक्कीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पंकजाताई साहेब असतील किंवा गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील यांनी बीड जिल्ह्यातल्या वाडी वस्त्या तांड्यातल्या लहानात लहान गावाचा सुद्धा विकास केलेला आहे. त्यांना कधी वाऱ्यावरती सोडलेलं नाही. त्यामुळे जनता ही हुशार आहे. नंतर आज पंकजाताईंना बीडची जनता लोकसभेमध्ये पाठवेल आणि नक्कीच कॅबिनेट मंत्री घेऊन पंकजाताई महाराष्ट्रात वापस येतील. असे कुठले विकासाचे मुद्दे आहेत ते की जनता त्यांना मतदान करणार आहे? ऊसतोड कामगारांचे प्रश्न असतील, 25 भोंगळे असेल. पंकजाताई जेव्हा महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मंत्री होत्या त्यावेळेस अग्रमी विमा, पीक विमा असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ऊसतोड कामगारांचे प्रश्न असतील ते त्यांनी मार्गी लावले. तसेच प्रीतमताई खासदार असताना केंद्रामध्ये सतत राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भात त्यांनी जे विकास कामं केलेली आहेत त्या विकास कामाच्या जोरावर आणि मुंडे साहेबांचं स्वप्न जे होतं की बीडमध्ये नगर ते परळी रेल्वे जोडायची रेल्वे आज बीडपर्यंत आलेली आहे. त्या विकासाच्या मुद्द्यावर आज बीड जिल्ह्याला मुंडे साहेबांच्या स्वप्नातला बीड जिल्हा होत आहे. याच विकासाच्या मुद्द्यावर आज बीड लोकसभेची निवडणूक होत आहे. ह्याच विकासाच्या मुद्द्यावर पंकजाताई लोकसभेत जातील. जे तरुण आहेत, जे आता तरुण आहेत, जे प्रथम मतदान करणार आहेत त्यांना तुम्ही तरुण म्हणून काय आवाहन कराल? तरुणांना मोदीजींचा चेहरा हाच एकमेव पर्याय आहे. अच्छा, आप मेघनूर से है? अच्छा, नाव सांगा पूर्ण. शेख मुबीन साहब, क्या लगता है इस बार बीजेपी सत्ता में, पिछले 10 साल से सत्ता में, इस बार भी आएंगी? बिल्कुल आएंगी. आप एज अ मुस्लिम है, पिछले 10 सालों में हमने देखा या पहले से भी एक माजी रहा है कि बीड जिले से मुस्लिम जो मतदाता है वो गोपीनाथ राव मुंडे के बहुत ही करीबी रहे. तो इस बार वो मोहब्बत, वो करीबी, वो खुरबत रहेंगी या नहीं रहेंगी? मुसलमान रहेंगी. अच्छा, किस आधार पर आप इस बार को पंकजाताई मुंडे को देंगे? ये ताई के विकास पे बनेंगे. एखादा विकास का काम ऐसा 10 सालों में, ये 5 सालों में हमारे 2-4 फंड दिए. ताईंची आज नामांकन भरण्यासाठी भव्य दिव्य रॅली निघालेली आहे. याचं रूपांतर येणाऱ्या 13 तारखेला मतदानामध्ये होईल का? काय सांगाल? 100% होईल आणि बहुमतानं होईल. नारायण कोळेकर. पूर्ण नाव सांगा, कुठून आलात? कारभारी कोळेकर, घोडा कोळगाव. मतदान कुणाला करणार आहेत? ताईला. कशाबद्दल? विकासासाठी मागील काळात ग्रामविकास मंत्री असताना आमच्या गावामध्ये चांगला निधी दिला, त्याच्यामुळे मतदान करायचं. आता भावना काय तुमची? भावना काहीच नाही, आता त्यांच्या व्यतिरिक्त काहीच नाही, विषयच नाही. एवढी मोठी ताईंची रॅली निघती बीड शहरामधून, याचं रूपांतर येणाऱ्या 13 मेला मतदानामध्ये होईल का? काय वाटतंय? लाखोच्या संख्येत. समोर बजरंग बाप्पा सोनवणे आहेत, याबद्दल काय सांगाल? असं ऐकलंय आपण, जारंगे पाटलाचे कार्यकर्ते आहेत. आपलं मतदान ताईला असेल की बजरंग सोनवणेंना? का म्हणतात ताईला? कशाबद्दल सांगा. आम्ही त्यांच्या शिवसेनेचे आणि आमच्या त्यांच्या गावाची शिवाला शिव आणि आमच्या गावाचा विकास करणारे ह्या ताईच आहेत आणि धनुभाऊ यांच्या आम्ही जवळचे एकदम गावाचा शिव वाटल्यामुळे त्यांच्या नेहमी समाजात द्यावं. त्यांच्यामुळं आम्हाला ताईला आणि भाऊला निवडून द्यावं लागतं. झाले त्यामुळे आम्ही हे बीड जिल्हा मागे गेलेला आहे. त्याच्यामुळे ताईला हे 100% मंत्रीपद मिळणार आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याने हे चूक करू नये. ताईला बहुसंख्यक मतांना निवडून द्यावे ही बीड जिल्ह्याची आमची
आता ताईला निधी जर ताईला जर नाही निवडून दिलं, बीड जिल्हा हा डबल 10 वर्ष मागास जाईल. त्याच्यामुळे ताई 100% निवडून येण्याचं बीड जिल्ह्याचं काम आहे. वॉटर ग्रीड योजना हे ताईचं काम आहे. पण नाही लोकांना पब्लिकच्या जनतेनं ताईला डावललं. त्याच्यामुळे अख्ख्या बीड जिल्ह्यानं त्यावेळेस ताईला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे. बीड जिल्हा हा मागासलेला जिल्हा आहे, पाण्यामुळे मागासलेला जिल्हा आहे. शिवत पवार यांनी बीड जिल्ह्याला आम्ही सोन्याचा कोयता देऊ, पण आम्ही बीड जिल्ह्याला आणि राजाला त्याच्यामुळे ताईला निवडून देणं हे बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी आहे. आमचा उमेदवार आहे, आमच्याच मतदारसंघातला आहे. पण जातीवाद हा विषय करून आहे. मी माझ्या गावचा लोकप्रतिनिधी आहे. माझ्या संघटनात 2 गाड्या 20 लोक ओपन झालेले आहेत. पण हा आमचा आगे बढ़ो.